नमस्कार, माझे नाव डॉक्टर स्मिता पवार, कन्सल्टंट आय स्पेशलिस्ट हृदयाक्ष हॉस्पिटल नाशिक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ब्लड प्रेशर किंवा हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने वार्षिक तपासणी डोळ्याची करणं का महत्त्वाचं आहे। या वार्षिक तपासणीमध्ये जसं तुमचं चष्म्याचा नंबर, डोळ्याचा प्रेशर, फंडस फोटो किंवा मागच्या पडद्याची किंवा रेटिनाची एक्झामिनेशन, त्यासोबतच गरज पडल्यास ओसीटी किंवा ऑक्युलर सीटीची पण तपासणी करणं खूप महत्त्वाचं असतं। याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। पहिल्या फोटोमध्ये आपण बघतोय एक नॉर्मल फोटो आहे एका नॉर्मल व्यक्तीचा, ज्यामध्ये सेंटरमध्ये तुम्हाला दिसते ऑप्टिक नर्व, जी आपली डोळ्याची दृष्टीची सगळ्यात महत्त्वाची नस असते। त्यानंतर दुसऱ्या फोटोकडे आपण येऊया। यामध्ये उजव्या डोळ्याचा जो फोटो दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं हेमिरेटिनल वेन ऑक्लुजन किंवा जी रेटिनाची एक वेन असते, अप्पर वेन, तर ती ब्लॉक झालेली दिसते। कदाचित तुम्ही हार्ट अटॅक ऐकला असेल की हार्टची एक वाहिनी ब्लॉक झाली, तसंच डोळ्याचाही अटॅक, ऍक्च्युली हा शब्द जरी नसला तरी सिमिलर चेंजेस आपल्याला उजव्या डोळ्यामध्ये इथे दिसत आहेत। तिसरा फोटो जो आहे तो एका यंग व्यक्तीचा आहे, अवघं 40-42 वय। या व्यक्तीचं ऑलरेडी डोळ्याची तपासणी झालेली होती, पण कदाचित त्यांच्या बरोबर कोणी नसल्यामुळे औषध टाकून रेटिनल एक्झामिनेशन न झाल्यामुळे ज्यावेळी ते आमच्याकडे एक रुटीन हेल्थ चेकअपसाठी आले आणि त्यांनी फक्त सांगितलं उजव्याची थोडीशी नजर माझी कमी 1-1.5 महिन्यापासून, ज्यावेळी आम्ही औषध टाकून त्यांची तपासणी केली त्यावेळी आम्हाला एक दिसलं की ब्रांच रेटिनल वेन ऑक्लुजन, म्हणजे जी रेटिनल वेन असते त्याची ब्रांच ब्लॉक झालेली होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी पडद्याला सूज आलेली होती। चौथा एक महत्वाचा फोटो आहे। बऱ्याच वेळा आपण एक कॉमनली वाक्य ऐकतो की मला ना बीपीची गोळी सुरू झाली पण मला त्याची सवय करायची नाहीये। अशापैकीच एक 44-45 वयाचे व्यक्ती आमच्याकडे ज्यावेळी आले आणि अर्थात बीपीची गोळी डॉक्टरांनी दिलेली होती, पण ह्या महाशयांनी कदाचित 1-1.5 वर्ष तरी कमीत कमी ती घेतलेली नसणार आहे। आणि ज्यावेळी ते माझ्याकडे आले त्यावेळी त्यांच्याकडे अनगिनत फाईल्स होत्या, त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची MRI झालेला होता, सिटी स्कॅन पण झालेला होता। आणि ज्यावेळी मी आमच्या टीमने एक फंडस फोटोग्राफी केली त्यावेळी आपण बघत आहात की स्टेज 4 हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी, ज्यामध्ये दोन्ही डोळ्यांची नस सूज आल्यामुळे बऱ्यापैकी बाद झालेली आहे। उजव्या डोळ्याची तर रेटिनल वेन सुद्धा ब्लॉक झालेला दिसतायत। सो या व्यक्तीची ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर उजव्या डोळ्याची नस पूर्णपणे ब्लॉक झालेली होती आणि इनफॅक्ट ओसीटी केल्यावर, म्हणजे सीटी स्कॅन केल्यावर पण आम्हाला लक्षात आलं की सूज बऱ्याच दिवसांपासून असल्यामुळे आता डोळ्यामध्ये इंजेक्शन देऊन सुद्धा फार काही नजर सुधारेल असं नाही। सो अशा पेशंट्समध्ये खरं सांगायचं तर प्रायमरी ट्रीटमेंट आहे रेग्युलरली आपला बीपी चेक करणं, रेग्युलरली 1-2 महिन्यामध्ये आपल्या डॉक्टर्सला फॉलोअप करणं आणि वार्षिक तपासणीमध्ये आपल्या नेत्रतज्ञांकडनं फंडस फोटो आणि गरज पडल्यास ओसीटीची तपासणी करून घेणं। धन्यवाद।